अशोक खराच्या फार्म हाऊस मधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागलेला आहे। कुकच्या माध्यमातून खराच्या हालचालीवर नजर ठेवली जात होती। महिलांसोबत कृत्यांचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे। ही अधिकची माहिती आता समोर आलेली आहे खरात प्रकरणामध्ये। त्यामुळे खराच्या कारनाम्यांचा भांडाफोड फिर्यादी ललित पोफळे यांनीच कुकला फार्म हाऊसवर ठेवलेलं होतं, अशी ही माहिती समोर आली आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बघितलं तर घराच्या नुकतंच ऑफिस पासूनचा जो ज्या नीरज यांनी जो फिर्यादी होता त्याबरोबर ऑफिस बॉय होता, त्याने काढलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचं पाहिलं होतं, तसंच आता जो घराचा सीए होता त्याच्या देखील मार्फत आता काही महत्वाच्या गोष्टी बाहेर येताना पाहायला मिळतात। या सीएने देखील अशोक खरातवरती गुन्हा दाखल केलेला आहे। याच्या फिर्यादीमध्ये अनेक महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात। यात विशेष बाब म्हणजे ह्या सीएने एक गुप्त कुक या खरातला त्याच्या कामासाठी दिलेला होता आणि या कुकच्या माध्यमातून अनेक अशोक खरातच्या सगळ्या कामावरती लक्ष ठेवून होता। यावेळी आता अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत। यामध्ये अशोक खरात या फार्म हाऊसवर 2-2 दिवस राहत होता आणि त्या ठिकाणी त्यांच्या महिलांबरोबर अनेक अश्लील कृत्य करत असल्याची माहिती मिळते। तिथे या कुकनेला सीसीटीव्ही लावण्यास सांगितलेले होते आणि ज्यावेळी कुणी महिला या फार्म हाऊस मध्ये येत होता त्यावेळेस तिथले सीसीटीव्ही जे आहेत ते बंद करायच्या सूचना अशोक खरात देत होता। मात्र कुकने कुठलेही सीसीटीव्ही बंद केलेले नव्हते। यामुळे इथले जे काही महिलांचे जे व्हिडिओ आहेत ते या सीसीटीव्ही मध्ये कैद होत होते आणि ते सीसीटीव्ही देखील एसआयटीच्या ताब्यात सापडले। यामुळे आता जर बघितलं तर अशोक खरातचे फार्म हाऊसचे काळे कारनामे देखील आता समोर येण्याची शक्यता आहे। धन्यवाद। त्यामुळे आता खराचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। येत्या काळात त्याच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं सुद्धा कळतंय। त्यामुळे काय नेमकं हाती पोलिसांच्या हाती लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।